तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री आहे, अनुभव आहे, पण सरकारी नोकरी मिळत नाही आहे. दरवर्षी हजारो अभियंते स्पर्धा परीक्षा देतात, पण संधी कमीच असतात. खाजगी नोकऱ्यांमध्ये स्थैर्य नाही, पगार वेळेवर नाही आणि भविष्याची शाश्वती तर अजिबातच नाही. अशा वेळी जर महानगरपालिकेतून भरती निघाली, तीही 114 जागांची, तर ती संधी सोडायची का? जर ही संधी तुम्ही गमावली तर पुढची संधी कधी येईल याची खात्री नाही. आणि ही भरती आहे नाशिक महानगरपालिकेची. स्थिर नोकरी, चांगला पगार आणि सामाजिक प्रतिष्ठा. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. पदांची यादी, पात्रता, अर्जाची प्रक्रिया, फी, वयमर्यादा आणि तयारीसाठी टिप्स. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी देणार आहे काही खास टिप्स ज्या तुमच्या सिलेक्शनच्या शक्यता वाढवतील. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे विकास पवार आणि स्वागत आहे तुमचं सरकारी योजना जॉब माहिती मराठीतून या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत नाशिक महानगरपालिका भरती 2025ची संपूर्ण माहिती. ही भरती आहे एकूण 114 पदांसाठी आणि तीही इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी. आता आपण पदांची यादी आणि किती जागा आहेत ते पाहू. पदाचे नाव आहे सहाय्यक अभियंता विद्युत, जागा आहे 3. सहाय्यक अभियंता यांत्रिकी, जागा आहेत 4. सहाय्यक अभियंता स्थापत्य, जागा आहेत 15. कनिष्ठ अभियंता विद्युत, जागा आहेत 7. कनिष्ठ अभियंता स्थापत्य, जागा आहेत 46. कनिष्ठ अभियंता वाहतूक, जागा आहेत 3. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, जागा आहेत 9. सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य, जागा आहेत 24. सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत, जागा आहेत 3. सर्वात जास्त जागा आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी 46 जागा. आता आपण या सर्व पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पाहू. सर्व पदांसाठी इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. काही पदांसाठी 3 ते 5 वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे. उदाहरणार्थ सहाय्यक अभियंता विद्युतसाठी 5 वर्षाचा अनुभव लागतो, तर कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी 3 वर्षाचा अनुभव लागतो. जर तुम्ही नुकतेच डिप्लोमा किंवा डिग्री घेतला असेल आणि अनुभव कमी असेल तर तुम्हाला सहाय्यक कनिष्ठ अभियंता पदे हे तुमच्यासाठी योग्य आहेत. आता आपण वयोमर्यादा, फी आणि अर्ज प्रक्रिया पाहू. वयाची अट 1 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्ष आहे. मागासवर्गीय, अनाथ, अपंग आणि उमेदवारांना 5 वर्षाची सूट आहे. फ्री म्हणजे खुला प्रवर्ग ₹1000 फी आहे. तसेच मागासवर्गीयांना ₹900 फी आहे. अर्ज करण्याची पद्धत फक्त ऑनलाईन. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2025 रात्री 11:55 आहे. परीक्षेची तारीख अजून जाहीर झालेली नाही, पण ती लवकरच कळवली जाईल. लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तयारी सुरू ठेवा. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, अनुभव आणि कागदपत्र पडताळणी अशा 3 स्टेप्स आहेत. तुमच्या शाखेप्रमाणे टेक्निकल विषयांवर भर द्या. MCQ स्वरूपात प्रश्न येण्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मिळाल्यास त्यांचा अभ्यास करा. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या शाखांसाठी बेसिक थिअरी, कोड्स आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनवर लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, ही भरती म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. नाशिकसारख्या शहरात स्थिर सरकारी नोकरी मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आता तुमच्याही हातात आहे. तुम्ही जर पात्र असाल तर आजच अर्ज करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, इंजिनिअरिंग करणाऱ्या भावंडांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तयारीसाठी मोफत नोट्स आणि प्रॅक्टिकल टेस्ट. धन्यवाद.